सलामीची जोडी मैदानात दाखल होते। अर्थातच एकीकडे आपण पाहतोय अमोल दरेकर आणि त्याच्या समवेत वसंत होला। जर विचार करायला गेलं तर अगदी पळसाई माता पळसदरी टीम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आणि त्याच्या विरोधात श्रीवीरा बीड, मला वाटते पहिल्या दिवसातली ही मॅच आपल्याला पाहायला मिळते, म्हणजे अ गटातली ही मॅच पाहतोय आणि शेवटचा जो गट होता ई गट यातील पळसदरी टीम पाहायला मिळते। या दोन संघात दरम्यान या ठिकाणी पाहायला मिळालं। दुसऱ्या दिवसातला गट होता तो ब गट होता, त्याच्यानंतर तिसऱ्या दिवसातला गट होता तो क गट आणि शेवटच्या दिवसातला गट होता तो ड गट आणि त्याच ड गटाला या ठिकाणी पुढे वाटचाल मिळालेली आहे। म्हणजे पुढील मॅच असेल अर्थातच उमरोली त्याच्या विरोधात कानोर टीम। आपण सुद्धा रेडी राहायचे। 2 षटकांचा सामना आहे। चला जाऊया मॅचकडे, जिथे पॉवर प्लेची कोणतीही पाबंदी नसेल। सलामीची जोडी मैदानात अमोल दरेकर आणि त्याच्या समवेत वसंत होला, तर गोलंदाजी मार्क वरती रफ्तार का सौदागर नितीन धुळे। पहिला बॉल, पहिली क्वार्टर फायनल आपल्या भेटीला। चांगला फटका अमोलच्या बॅट मधून यावेळी लॉंग ऑफ रिजन कडे क्षेत्ररक्षक तैनात। एकच धाव कंप्लीट होईल। श्री गणेश धावत संख्येचा मैदानात पाहायला मिळतोय। कर्जत तालुक्यातील दोनही नामवंत टीम ज्यांच्या नावाची सातत्यपूर्ण चर्चा कर्जत पटलावरती आपण पाहतो। एकीकडे श्रीवीरा बीड तर दुसरीकडे पळसाई माता पळसदरी। दुसरा बॉल घेऊन पुन्हा एकदा नितीन धुळे सज्ज झालाय। फायर अँड फाइट, चांगला बॉल राईट अँड ब्लॉकल यावेळी पाहायला मिळालाय। उगाच तेज रफ्तार का सौदागर नाही म्हटलं आम्ही, कारण ज्या पद्धतीची गोलंदाजी आहे ती गोलंदाजी सध्या नितीन धुळेच्या माध्यमातून मैदानात प्रस्थापित केली जाते। खरं म्हणायला गेलं तर गतवर्षी हीच बी टीम या मैदानावरती फार चुकीच्या कारणांनी हरली आणि आता मात्र कुठे आज मैदानात क्वालिफाय राऊंड क्लिअर करत या ठिकाणी मात्र मजबूत स्थितीत जरूर पाहायला मिळते। फार चांगला बॉल समोर वसंत होला, अगदी मी तर म्हणेल सातत्यपूर्ण डॉट बॉल, शॉर्ट टर्म क्रिकेट। आणि तदनंतर तुम्ही विचार करायला गेलं तर या ठिकाणी जितके डॉट बॉल येतील तितकी परिस्थिती बिकट होताना दिसेल, कारण इथे क्रिकेटमध्ये डॉट बॉल म्हणजे अगदी बॅटरला लागलेला कॅन्सरग्रस्त रोग असतो आणि तो जर जळला तर मात्र बॅटर जागेवरती स्थित राहतो। यावेळी विचार करावा लागेल। नितीन धुळे पुन्हा एकदा सज्ज झालाय। पंचांकडे अपील तंत्राचा वापर जरूर केलाय, परंतु या ठिकाणी पंच तटस्थ घेत लेगबाईच्या स्वरूपात एक धाव जरूर धावफलकावरती पाहायला मिळेल। एका धावेच्या मदतीने 2 धावा अद्याप धावफलकावरती लागल्या गेल्या। 4 बॉलची समाप्ती। प्रवीण सर आपण अनुभवतो ज्यावेळी शॉर्ट टर्म क्रिकेट येतं ना त्यावेळी एखाद्या टीमला मेहनत आणि त्याच्यावरती आलेलं नशिबाची साथ एक प्रकारे सट्टा जरूर लागतो, परंतु यावेळी आता सध्या महत्त्वपूर्ण ठरतोय हा सामना। मी मग अशीच म्हटलं की दोनही कर्जत तालुक्यातील नामवंत टीम आहेत। हा चांगला बॉल, गतीवरती स्वार होत आहेत। अगदी मी तर म्हणेल सातत्यपूर्ण गोलंदाजीतलं वर्चस्व नितीन धुळे मैदानात गाजवत आहे। अमोल दरेकरला मैदानात सूर सापडणं फार गरजेचं आहे। हा फटका सजवलाय जरूर। लॉंग ऑन रिजनचा खेळाडू बॉल खाली येईल तोपर्यंत मात्र एक धाव कंप्लीट होते। एका धावेच्या मदतीने या ठिकाणी आपण पाहतोय षटक क्रमांक 1 आलाय समाप्ती पथावरती आणि टोटल मात्र पाहायला मिळते अवघ्या 3 धावा। समीकरण थोडं बिघडलंय पळसाई पळसदरी टीमचं, कारण एकीकडे तुम्ही पाहायला गेलं तर 6 बॉलचा
मारा झाला आणि त्या 3 धावा धावपलकावरती आल्यात. कम ऑन डीजे. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. अगदी अमोल दरेकरचा मी तर म्हणेल फेवरेट शॉट यावेळी आलाय आणि इथे मात्र त्याने लगावलाय तो मात्र दमदार चौकार. हॅलो हॅलो. इथे सिंगल जरूर पाहायला मिळेल. अतुल देशमुख सर, जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही आमच्या समवेत कॉमेंट्री बॉक्समध्ये जॉईंट होऊ शकता, हरकत नाही आहे. कारण आम्हाला अशी जुगलबंदी करायला फार आवडते. तुमचा आवाज चांगला आहे, आमचा सध्या खराब झालाय. चौकार एक आशादायी जरूर पाहायला मिळाला. आउटसाइड द लेग स्टंप. इट इज वाईड. वाईडच्या मारणे एक अतिरिक्त बोनस, एक्स्ट्राची धाव धावपलकावरती जरूर. 9 धावा धावपलकावरती लागल्या गेल्यात. समीकरण थोडं बिघडलं होतं पहिल्या षटकात. चौकार आल्याच्या नंतर कुठेतरी या मैदानावरती धावसंख्या आणि बॉलची समानता राखली जाते. फटका पुन्हा एकदा सजवला जातोय, परंतु बॅटची कडा आणि तदनंतर आपण पाहतोय दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि इथे दुसरी धाव सुद्धा सक्सेसफुल. लेझी क्रिकेट. अगदी मी तर म्हणेल मैदानामध्ये तुम्हाला सातत्यपूर्ण ऍक्टिव्ह राहावं लागतं, अन्यथा टीम डिॲक्टिव्ह परिस्थिती तुम्हाला पाहायला मिळते. परंतु यावेळी उशिराने फेकी केली, कलेक्शन झालं होतं ते मात्र फिल्डरचं आणि अशा परिस्थितीत दुसरी धाव कन्वर्ट केली गेली. या धावा मात्र क्रिकेटमध्ये एक एक धावेला फार महत्त्व आहे. आपण पाहिलंय या स्पर्धेचा इतिहास, बॉल आणि धावेतला अंतर. पुन्हा एकदा उचलण्याचा प्रयत्न, परंतु मिस टाइम केलं गेलं, प्रॉपर टायमिंग झालं नाही आहे यावेळी अमोलकडून. आणि इथे एक लेग बायची एक धाव पाहायला मिळते आणि एका धावेच्या मदतीने टोटल पुढे सरकली आहे, जाऊन पोचले अद्यापपर्यंत 12 या आकड्यावरती. अगदी चमचमत्या ट्रॉफीपर्यंतचा प्रवास सर्वांचा येऊन थांबला आहे, परंतु आता प्रथम क्रमांकाची ट्रॉफी कोण घेणार या प्रश्नाचं उत्तर आहे पुढे दडलंय. त्याचं उत्तर घेण्यासाठी चालू असलेला हा सामना आपण पाहतोय. आणखीन 2 बॉल शिल्लक आहेत. इथे मात्र डायरेक्ट हिट आणि परिणाम मात्र परतावा लागतंय नागेशाला.
लास्ट बॉल ऑफ दिस इनिंग. शेवटचा बॉल शिल्लक या इनिंग मधला आपण पाहतोय. धावसंख्या मात्र 12 आकड्यावरती पाहायला मिळते. मजा येणार या मॅच मध्ये. खरं म्हणायला गेलं तर मी मगाशीच म्हटलं की अगदी धुरंधर नेतृत्व साकारणाऱ्या कर्जत तालुक्यातल्या दोनही टीम फटका सजवलाय जरूर. एक धाव कंप्लीट. दुसरी साठी यावेळी प्रयत्न होतोय. दुसरी धाव सुद्धा कंप्लीट झाली आहे. दोन धावा कंप्लीट होतील. 2 धावेच्या मदतीने टोटल पुढे सरकली आहे. जाऊन पोहोचले ती 14 आकड्यावरती. चला टॉस केला जाईल त्वरित. अधिराज 11 उमरोली आणि त्याच्या विरोधात कानोर टीम. दोन्ही टीमचा टॉस केला जाईल. हॅलो. आपण पाहतोय कानरवरून आदरणीय सुनीलजी राऊत उपस्थित झाले. त्यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. सुनीलजी राऊत या आपण. आणि त्यानंतर विनंती करेल अधिराज 11 उमरोली आणि त्याच्या विरोधात कानोर बॉयज दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस करण्यासाठी या. आराध्य 11 अर्थातच आराध्य 11 कानोर आणि त्यांच्या विरोधात अधिराज 11 उमरोली. श्यामदादा देशमुख आपण सुद्धा या. आपला सुद्धा सन्मान या ठिकाणी केला जाईल. उत्तम मामा देशमुख यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. दोस्ती ग्रुपचे सर्व शिलेदार सर्वच्या सर्व शिलेदार यांना विनंती की आपण मंचावरती या. आपण महत्त्वपूर्ण कार्यक्रमाकडे जाणार आहोत. दोस्ती ग्रुपचे सर्व शिलेदार उत्तम मामा देशमुख यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. कॉल असेल तेजस राऊतचा. चला हेड आणि आलाय हेड. डिसिजन तेजस. फिल्डिंग स्वीकारले. दोन्ही टीमला विनंती आपण तयारीत राहायचंय. दोस्ती ग्रुपचे सर्व शिलेदार मनीष मुंडे टर्न घ्या. दोस्ती ग्रुपचे सर्व शिलेदार सर्व मेंबर चला सर्वांना विनंती की आपण मंचावरती या. अर्थातच मॅचला एकीकडे होईल सुरुवात परंतु जाऊया या ठिकाणी महत्त्वपूर्ण सन्मान साकारण्यासाठी. अर्थातच मित्रांनो ज्यांच्या संकल्पनेतून या ठिकाणी ही स्पर्धा साकारली जाते आणि या रजनीसाठी गेले 4ही दिवस ज्यांची मंचावरती उपस्थिती असते आणि या दोस्ती ग्रुपचे सगळ्यात महत्त्वाचे आधारस्तंभ अर्थातच माननीय श्री जगदीशदादा देशमुख यांचा सन्मान दोस्ती ग्रुपच्या वतीने या मुख्य व्यासपीठावरती करण्यात येईल. अगदी शाही सन्मान. मॅच थांबवा थोडी. यस हा शाही सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. अर्थातच आपण पाहतोय या संकल्पक मूर्तींना या ठिकाणी सन्मानित केला जाईल. दोस्ती ग्रुपचे सर्व शिलेदार यांच्या शुभ हस्ते मात्र त्यांचा सन्मान करण्यात येईल. नक्कीच शुभ सन्मान करणं जरुरी. पण प्रवीण जी खरं तर तुमच्या मुखातून या व्यक्तीसाठी ऐकायला खऱ्या अर्थानं खूप आवडेल. तुम्ही या व्यक्तीसाठी 2 शब्द तरी काय बोलाल?
फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये खऱ्या अर्थानं सन्मान केला जातोय सन्माननीय श्री जगदीशदादा देशमुख एवन जोडी ट्रॉफी 2025 वर्ष तिसरं यामध्ये दोस्ती ग्रुपच्या वतीनं हा सन्मान केला जातोय. माझ्या गावाचं माझ्या विभागाचं क्रिकेट आणि या क्रिकेटमध्ये सुधारणा कशी केली जाईल याचं ध्येय उराशी बाळगून खरं तर मग वासरेखोंडे प्रीमियर लीग असेल, स्वतःच्या गावची लीग असेल किंवा ग्रामपंचायत लीग असेल, अशा सगळ्या स्पर्धांना या आयोजनामध्ये सिंहाचा वाटा ज्यांचा असतो ते सन्माननीय जगदीशदादा देशमुख एवन जोडी चषक 2025च्या माध्यमातून गेली 3 वर्ष सातत्यानं आपल्या समोर येत आहेत आणि त्यांचा सन्मान होतोय. दोस्ती ग्रुपच्या वतीनं त्यांचा सन्मान होतोय. पाठिंबा असावा तर असा, कारण दोस्ती ग्रुपला त्यांनी वचन दिलंय, भिवू नका, मी तुमच्या पाठीशी आहे. नक्कीच जगदीशदादा देशमुख यांचा सन्मान केला जातोय. या विभागाच्या क्रिकेटसाठी, गावाच्या क्रिकेटसाठी ज्यांनी भरीव योगदान दिलंय, क्रिकेटमध्ये सुधारणा व्हावी, आपलेही खेळाडू तालुका पटलावर, जिल्हा पातळीवर किंवा राज्य स्तरावर किंवा इंटरनॅशनल लेवलला खेळले जावेत, ही ज्यांची तळमळीची इच्छा आहे आणि त्यासाठी अनेक स्पर्धांतून त्यांचा प्रयत्न सुरू आहे. अशा एवन जोडी स्पर्धेचे आयोजक दोस्ती ग्रुपला ज्यांचा नेहमीच पाठिंबा आहे आणि जे नेहमीच सांगतात की दोस्ती ही मनातून निर्माण होते आणि ती मनातून निर्माण झालेली दोस्ती, मैत्री अर्थातच शेवटपर्यंत टिकते. अशा या दोस्ती ट्रॉफीचे, एवन जोडी ट्रॉफीचे आयोजक 2025 सन्माननीय जगदीशदादा देशमुख यांचं दोस्ती ग्रुपच्या वतीनं स्वागत केलं जातं आहे. आणि 1674 खरं तर या महाराष्ट्रासाठी एक अतुलनीय दिवस, शिवराज्याभिषेक सोहळा, आणि त्या शिवराज्याभिषेक सोहळ्याची प्रतिमा देऊन त्यांचा सन्मान केला गेला. त्यामुळे दोस्ती ग्रुपचं सुद्धा मनापासून मी धन्यवाद देईन की छत्रपती शिवरायांनी जे स्वराज्य आणलं तेच स्वराज्य क्रिकेटमध्ये आणण्याचं स्वप्न ज्यांनी उराशी बाळगलं त्यांना ही प्रतिमा देऊन तुम्ही सन्मानित केलं. धन्यवाद. नक्कीच मी जगदीश यांना विनंती करतो की आपण या स्पर्धेबद्दल आपलं मनोगत व्यक्त करावं. जगदीशजी, हे मॅच चालू ठेवा. आपण जगदीशजी आपल्याला विनंती करतो की आपण आपलं मनोगत व्यक्त करा. दोस्ती ग्रुप आयोजित एवन जोडी चषक पर्व तिसरे याच्यामध्ये शेवटचा दिवस, सगळ्यांचं मनापासून स्वागत. प्रथमतः सगळ्यांना आजच्या हिंदू नववर्षाच्या, गुढीपाडव्याच्या मनपूर्वक शुभेच्छा. खऱ्या अर्थानं मी आज धन्य झालो की ह्या दोस्ती ग्रुपचं माझ्यावर हे नितांत प्रेम खऱ्या अर्थानं आज या ठिकाणी मी या तिसऱ्या पर्वामध्ये बघतोय. सुधाकर गारे, जगदीश देशमुख ही जोडी खरं तर ह्या रायगड नव्हे तर महाराष्ट्रामध्ये फेमस करण्यासाठी ह्या एवन जोडीचा जेवढा वाटा आहे तेवढा ह्या दोस्ती ग्रुपचाही फार मोठा वाटा आहे. आणि याच्यामध्ये जवळपास 10-15 दिवस ह्या दोस्ती ग्रुपमधील सर्व सहकारी अतुल, बाबू, चेतन, त्याच्यानंतर मच्छिंद्र हजारे, आदेश, आमचा मयूर, त्यानंतर वैभव घारे, दस्तूर तुर्डे, त्याच्यानंतर मयूर रोकडे, आमचा भावड्या, त्याच्यानंतर अशी बरीचशी मंडळी, खूप सारी मंडळी आहेत की ज्याच्यामध्ये नावं घेतली तर कमी होतील, परंतु या सगळ्यांचा याच्यामध्ये खूप मोठा वाटा आहे की या एवन जोडीला फेमस करण्यामध्ये. आणि याच्यामध्ये 4 दिवसाची ही शृंखला, ह्या 4 दिवसाच्या शृंखलेमध्ये प्रेक्षकांनी भरपूर मोठा या ठिकाणी सगळ्या क्रीडा रसिकांना आशीर्वाद दिला आहे. त्याच्यानंतर भिवंडी, पालघर, रायगड, ठाणे, मुंबई ह्या उपनगरातून ह्या शृंखलेमध्ये बरीचशी टीम ह्या ठिकाणी 4 दिवसाच्या याच्यामध्ये सहभाग घेतला, खूप सारा आनंद घेतला. सगळ्यांचं या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो.
त्याच्यानंतर खरोखर मी कृतज्ञता व्यक्त करतो की माझ्यावरती आणि भाऊवरती प्रेम करणारी, म्हणजे मी स्वतःला धन्य मानतो की माणसाने कसं असावं, कसं जगावं, त्यापेक्षा आपल्यावर किती चांगलं प्रेम करणारी माणसं ह्या माझ्या पंचकृषीमध्ये तयार झालीत. आणि खरोखर मला मनस्वी अभिमान वाटतो. तसंच या शृंखलेसाठी, या 4 दिवसाच्या मॅचसाठी आमचे सर्वच, त्याच्यामध्ये उत्तम देशमुख, मनोहर पवार, बंडूशेठ तुर्डे, मधुकर शेठ घारे, माझा भावड्या, रवी